अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात विधानसभा निवडणुकीप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेत परिवर्तन अटळ आहे असं माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी म्हटलंय। विधानसभा निवडणुकीप्रमाणेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचा निर्धार जनतेने केलाय। महायुती सरकारच्या माध्यमातून तालुक्यात सुरू असलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करतानाच इच्छुकांची संख्या पाहता यशासाठी एकटे पुढे जाण्यापेक्षा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा सल्ला माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिला। संगमनेर तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा संपन्न झाला। यावेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते। बैठकीच्या सुरुवातीला साकूर विभागातील बुवाजी खेमनार तसेच जिल्हा बँकेचे चेअरमन यांच्यासह दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या स्मृतीस श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। यावेळी पुढे बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, काही जण विविध कारणांनी दूर गेले असतील, पण आपण सर्वजण संगमनेरच्या अस्मितेसाठी एकत्र आहोत आणि एकत्र राहू। संघटनात्मक निवडणुकीत कोणतीही व्यक्ती एकट्याने निर्णय घेऊ शकत नाही। पुढील 2 दिवसात आमदार अमोल खताळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समन्वय समिती स्थापन केली जाणार असून सर्व उमेदवारांबाबतचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। तर विधानसभा निवडणुकीत आपण सर्वांनी संघर्ष केला म्हणून मोठं यश आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून महायुतीला मिळालं। तालुक्यात विकास कामासाठी निधी उपलब्ध होतोय, पण या कामांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी महायुतीच्या कार्यकर्त्यांची असल्याची जाणीव सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांना करून दिली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, संगमनेर, अहिल्यानगर।